श्रोतेजन हो, गुरुचरित्र 19वा अध्याय आपल्यासमोर सादर करत आहे. सर्वांनी आनंदाने आणि मनापासून ऐका आणि सबस्क्राईब करा. ओम श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागला सिद्धाची चरणा. कर संपुट जोडून या जाणा, विनवित शेते वेळी. जय जयाजी योगीश्वरा, भक्तजन मनोहरा. तूच ज्योती अंधकारा, भव सागर तारक तू. अज्ञान तिमिर रजनी, निजलो होतो मदोन्मत्त. गुरुचरित्र मजामृत, प्राशन करविले दातारा. त्याने झाले मज चेतन, ज्ञान सूर्य प्रकाश होत. तुझे कृपेने जागृत, झालो स्वामी सिद्ध मुनी. पुढील कथा विस्तारा, कृपा करी गादातारा. निरोपावी जे योगेश्वरा, म्हणून लागला चरणाशी. ऐकोन शिष्याचे वचन, संतोषला सिद्धापण. सांगतसे विस्तारोण, गुरु महिमानुपमा. शिष्योत्तमा नामांकिता, सांगे नायक गुरुची कथा. औदुंबर वृक्ष खालता, होते श्री गुरु परीसा. ऐकोन सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रसन्न. अनेक पुण्य वृक्ष त्यजून, का प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्षाशे थोर, म्हणून सांगती वेदचार. श्री गुरु शावडे औदुंबर, कवळ कारण निरोपावी. सिद्ध मुने नामांकिता, सांगेन त्याची वृत्तांता. जधी नृसिंह अवतार होता, हिरण्यकश्यप वधार्थ. नखे करुण दैत्याशी, विदार्यले कोपेशी. आतळी काढून या हर्षी, घाली तसे माळगळा. तया दैत्याचे पोटी, विष होते काळकुटी. जैसा वडवाग्ने सिंधू पोटी, तैशी विष परीसा. विदारण करिता दैत्याशी, वेदले विष त्या नखाशी. तापली नखे परेशी, ऐक शिष्या एक चित्ती. तय समय महालक्ष्मी, घेऊन आली अति प्रेमी. औदुंबर फळे नामी, शांती कारणे नखाशी. तै वेळी शीतलार्थ, नखेरा राविली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला. शांत झाला नरसिंह देव, आदित झाला लक्ष्मी सग खेव. संतोषोनी उभय देव, वरदिती तैवेळी. तैवेळी औदुंबराशी, देतो वर ऋषिकेशी. सदा सफळ तूच होशी, कल्पवृक्ष तुझे नाम. जे जना भजती भक्तीशी, काम्य होत त्वरितेशी. तुझ देखता परेशी, उग्र विष शांत होय. जे शिविती मनुष्य लोक, कामना करुणे अनेक. फळप्राप्ती होय निक, पापा वेगळा होय नरू. वांजणारी सेवा करिता, पुत्र होती सत्वरता.
जे जनास्ती दैन्य पीडिता सेविता होती स्त्रियायुक्ता तुझे छायेशी जळात स्नान करिता पुण्य बहुत भागीरथीचे स्नान करीत तितके पुण्य परिसन तुझे छाये बैसोन आजे जन करीते अनुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय तयाशी तुझ सेवी त्या नराशी व्याधी न होय कवणे दिवशी ब्रह्मात्यादि महादोषी पुनित होय परेसा आजे जन कल्पोणी मानसी तुझ सेविती भावेशी कल्पना पुरती भरवशी कल्पवृक्ष तूच होशी मी सदा वसे तुझ पाशी लक्ष्मी सहित संतोषी म्हणून वर देती हर्षी नरस्य मूर्ती तै वेळी ऐसा वृक्ष औदंबरो कलियुगी तोच कल्पतरो नृसिंह मूर्ती होता उग्रो शांत झाली तयापाशी या कारणे श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्रे उपासना करीती उग्र करावया शांती औदुंबरे वास करीती अवतारापण तयाचे स्थान आपल्या शेषाचे शांती करावया उरतेचे म्हणून वासा औदुंबरे सहज वृक्ष औदुंबरू कल्पवृक्ष समान तरो विशेष वास करे गुरु कल्पिले फळे ते होती तया कल्प द्रुमातळी होते श्री गुरुचंद्र माऊळी ब्रह्मा विष्णू नेत्र भाळे मनुष्य देह धरोनिया भक्तजन तारणार्थ पावन करी सर्व तीर्थ अवतार त्रिमूर्ती श्री गुरुनाथ भूमीवरी वृक्ष तळी हरणेशी श्री गुरु असते गौपेशी माध्यान काळ समयाशी समारंभ होय तिथी अमरेश्वर सन्निधानी वस्ती 64 योगिनी पूजा करावया माध्यान्नी श्री गुरु जवळी ती नित्य नमन करुणी भक्तीशी नेती आपल्या मंदिराशी पूजा करीती विधानेशी गंध परिमळ सुगंधयुक्त आरोगोणितया घरी पुनरपीती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करीती देखुनिया म्हणती अभिनव पती कैसा म्हणती अभिनव यती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असे सदारण्यवासा कवणे परे काळकंठी पाहुयाचे वर्तमान एखादा नर ठेवून नित्य भिक्षा कोठून पाहू अंत यतीश्वराचा आयशी विचारून मानसी गेले संगमस्थानाशी माध्यान समयितयाशी उपजे भय अंतःकरणी जे पाहू म्हणती गुरुचांत तेची देखते यमाचा पंथ ऐशे विप्रमदोन म्हणतात अधोगती तेची जाती उपजता भय ब्राह्मणाशी गेल्या पुल्या स्थानाशी तव गंगानुज तडीशी होता वृत्ती राखित त्याने देखिले श्री गुरुशी योगिनी आल्या पूजेशी गंगेमध्ये कैशी वाट झाली जळात
विस्मय करीतो नर म्हणे कैसा यतीश्वर द्विभाग झाले गंगा निर केवी गेले गंगेतान श्री गुरुनाथान मुनी पूजा करीती योगिनी भिक्षा ते करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे कैसे झाले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजती देव कन्या आये रे दिवशी मागुती हाती घेऊन आरती देव कन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनी पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित जो कानर होता पाहत तोही गेला सवेची नदी तेरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारो भीतरी दिशे अनुपम पुरो रत्न खचित गुंफेशी अमरावती समान नगर जैसे तेज दिनकर गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती ओम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय।